समस्त सद्गुरूंना माझं सादर नमन। मी श्रीमंत राजयोगी महिपतीनाथ महाराजांच्या होळीवर असलेल्या 4 पदांचे निरूपण करणार आहे। पदं खूप लांबलचक असल्यामुळे 2 भागात होणार आहे। भाग 1 मध्ये होळी, आध्यात्मिक होळी कशी करायची व होळीचा कुळधर्म काय असतो असं आहे, आणि भाग 2 मध्ये बाकीची उरलेली 2 आध्यात्मिक पदे आहे। पदे खूपच सुंदर आहे, पण लांब असल्याने एक व्हिडिओ खूप लांबलचक होऊन जाईल, बहुधा लोक पूर्ण ऐकत नाही, या दृष्टीने भाग 1 आणि भाग 2 वेगवेगळे करत आहे। होळी हा रंग, प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणून साजरा केला जाणारा लोकप्रिय आणि महत्त्वाचा हिंदू सण आहे। हे राधा आणि कृष्ण या देवतांचे शाश्वत आणि दैवी प्रेम साजरे करते। या व्यतिरिक्त हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे, कारण तो हिरण्यकश्यपूवर नरसिंहाच्या रूपात विष्णूच्या विजयाचे स्मरण करतो। फाल्गुन महिन्यामध्ये पौर्णिमेच्या दिवशी 2 दिवस होळी साजरी केली जाते, जी सहसा मार्च महिन्यात येते। पहिल्या दिवशी लोक गोळा करून लाकूड आणि शेणाची ढीग जाळतात, होळीचे भजन गाऊन होलिका दहन करतात। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्व वयोगटातील लोक गुलालासह विविध रंग वापरून रंगाची उधळण करत हा सण साजरा केला जातो। भारतात काही ठिकाणी होळी 5 दिवस तर काही ठिकाणी महिनाभर साजरी केली जाते। होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य करणे, बोंबा मारणे, ढुंडा राक्षसिणीचे प्रतीक म्हणून झाड ठेवणे हे होळीचे कुळधर्म आहेत। होळीच्या कुळधर्माबद्दल बोलायचं झालं म्हणजे होळीच्या दिवशी पुरणपोळी घालण्याचा कुळधर्म सुरू झाला, कारण ढुंडा राक्षसीण निघून गेली होती आणि गावातील मुले सुखरूप राहू लागली होती। ढुंडा राक्षसीण गावात येत होती आणि लहान पोरांना मारून जात होती, आणि तिला दूर करण्याकरता हा होळीचा कुळधर्म केला जातो। होळी पेटवताना एरंडाचे किंवा ताड, माड, आंबा असे कुठले तरी झाड ढुंडा राक्षसिणीचे प्रतीक म्हणून ठेवले जाते। त्यावर गोवऱ्या रचून होळी पेटवली जाते। ढुंडा राक्षसिणीच्या नावाने बोंबा मारण्याचा कुलाचार पार पाडला जातो। होळीला गोल प्रदक्षिणा घालताना तांब्यातील पाणी वाहतात, त्यानंतर होलिकाचे दहन केले जाते। सार्थ एकनाथाची गाथामध्ये होळी अशा प्रकारची दिलेली आहे। देहचतुष्ट्याची रचोनी होळी, ज्ञानाग्नी घालुनी समूळ जाळी, अधून का उगलाची, बोंब पडो दे नामाची। चारी देह म्हणजे स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण, चारी देहाची होळी रचायची आहे, आणि ज्ञानाग्नी ते घालून ती समूळ जाळायची आहे, चारी देह जाळायचे आहे, म्हणजे चारी देहांचा निराश करायचा आहे। अधुनी का उगलाची, बोंब पडो दे नामाची। आता गप्प कशाला राहायला आहे, बोंब करू दे नामाची, म्हणजे श्रीकृष्णाच्या नावाचे ते स्मरण करत राहा। मांदी मेळवा संताची, तुम्हासाची सोडवण्या, धावण्या धावती संत अंतरंग, संसार शिमगा सांग निरसती। एका जनार्दनी मारली बोंब, जन वन स्वयंभ एक झाले। म्हणजे 4 देहाची होळी रचून तिच्यात ज्ञानरूपी अग्नी घालून ती पूर्ण जाळून टाका, म्हणजे बाधित करा। बाधित झालेल्या इंद्रियांच्या ठिकाणी बाधितानुवृत्तीने कामवासना उत्पन्न झाली असता हरिनामाची बोंब मारा। संतांचा समूह जमवून जीवाला संसारातून सोडविण्याकरता तुम्ही समर्थ आहात असे म्हणून त्यांच्या चरणाला लागा। संत हे अत्यंत धावा करणाऱ्यांकडे धाव घेऊन त्यांच्या संसाररूपी शिमगा पूर्ण रीतीने निरसन करतात। नाथ महाराज म्हणतात की मी जनार्दनाच्या नावाने बोंब मारली, त्या योगे जन वन सर्व स्वतः सिद्ध असलेल्या परमात्म्याशी एकरूप झालो। हे एकनाथांनी लिहिलेले पद आहे। आता श्रीमंत राजयोगी महिपतीनाथांनी लिहिलेले पद ऐका।
आला रे शिमगा तला गडे हो स्वरूप चोरी करू, हे ध्रुवपद आहे. आला रे शिमगा तला गडे हो स्वरूप चोरी करू. नाथ महाराज म्हणतात आहे की शिमगा आला आहे, आपण स्वरूपाचे चोरी करू, म्हणजे स्वरूपाचे दर्शन करू. तुम्ही आम्ही एकत्र मिळवणी समुद्रामध्ये जाऊ. तुम्ही आणि आम्ही एकत्र मिळून समुद्राच्या आत जाऊ. माझघराची खिडकी उघडून गोवरी चोरून घेऊ. माझघराची खिडकी उघडायची. माझघर म्हणजे मधली खोली. तिथून गोवरी म्हणजे ज्याला आपण कंडे म्हणतो, शेणाचे गोल थापलेले, उन्हात वाळवलेले, त्यांना गोवऱ्या किंवा कंडे असं म्हटलं जातं, ते चोरून घेऊ. औट पिठावर होळी जाळून राख अंगी लावू. म्हणजे तिन्ही शरीर सोडून द्यायचे, स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीर. महाकारण शरीरात जाऊन औट पिठावर होळी जाळायची. या गोवऱ्यांनी ती होळी जाळायची. ते जाळून राख अंगी लावू. ती राख अंगाला लावायची आहे. सोहम शब्दे बोंबा ठोकुनी लक्ष अलक्षी ठेवू. नवरंगाची धूळ माती ही नयना झोळी भरू. सोहम या शब्दाने आपण बोंब ठोकू, म्हणजे सोहमचा जप करत राहू. दोऱ्यात सोहमची बोंब ठोकायची आहे आणि लक्ष अलक्षी ठेवू. जे अलक्ष आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करू. नवरंगाची धूळ माती ही नयना झोळी भरू. आणि नवरंगाची ही धूळ माती आहे, नवरंग पसरलेले आहे, ती धूळ माती नी ह्या डोळ्यामध्ये आपली झोळी भरून घेऊ, म्हणजे डोळ्यांनी ते दृश्य पाहू. शून्य डोही 17वी सुंदर राड ठेविती करून. 3-4 पातास बुडविती बळे गचांडी धरून. 6 जणाशी जिवे मारिले 9 राहिले मरून. ठाव 10चा पुसला आपण बसला राडीत भरून. राडची खाऊ राडची पिऊ राडे अंग हे भरून. शून्य डोही 17वी सुंदर राड ठेविती करून. औटपीठ सोडल्यावर जेव्हा ती उन्मनी अवस्थेत आपली कुंडलिनी शक्ती जाते, तेव्हा तिला ब्रह्मरंध्र पार करून 17वीचा सुंदर डोह दिसतो, जिथे ती गंगा आहे. आणि त्या गंगेमध्ये राड करून ठेवली, म्हणजे तिथे चिखल करून ठेवलेला आहे, तिथे रंग भरलेले आहे. आणि त्या शून्यामध्ये त्या राडीने आपण सर्वांची होळी खेळू. राड म्हणजे चिखल, माती किंवा घाण किंवा एकट्टा पालापाचोळा एकत्र करून ठेवलेलं, रंगाचा डोह भरून ठेवलेला असतो. ती 17वी सुंदर राड तिथे ठेवलेली आहे. त्या रंगाने आपल्याला, त्या राडनी आपल्याला होळी खेळायची आहे, असं मैपतीनाथ महाराज म्हणत आहे. 3-4 पातास बुडवितो बळे गचांडी धरून. 3 म्हणजे त्रिगुण, 4 म्हणजे चारी देह, आणि 5 बुडविती बळे गचांडी धरून. 5 म्हणजे चारी अवस्था पार केल्यावरती 5वी अवस्था म्हणजे उन्मनी, तिलाही बुडविती बळे गचांडी धरून. त्याला बुडवायचे आहे, त्याची गचांडी धरून त्याला बुडवून टाकायचे आहे, म्हणजे उन्मनीतूनही बाहेर यायचे आहे. 6 जणासी जिवे मारिले 9 राहिले मरून. 6 जण म्हणजे 6 शत्रू, म्हणजे काम, क्रोध, मद, मोह, लोभ, मत्सर यांना जीवानिशी मारून टाकू. 9 राहिले मरून. 9 द्वार बंद करून घेतले आहे, म्हणजे 2 कानाचे, 2 नाकाचे, 2 डोळ्याचे, 1 तोंडाचं, 1 बेंबीचं आणि 1 गुदद्वार, असे 9 द्वार बंद करून दिले, म्हणजे ते मेल्यासारखेच झाले आहे. ठाव 10चा पुसला आपण बसला राडीत भरून. 10व्याचा आपण ठाव घेतला आहे, म्हणजे ब्रह्मरंध्राचा आपण ठाव विचारला आहे, पत्ता विचारला आहे, आणि तिथे आपण बसला राडीत भरून, म्हणजे तो तिथे चिखलात फसलेला आहे. त्या ब्रह्मरंध्राला छेदायला पाहिजे. राडची खाऊ राडची पिऊ राडे अंग हे भरून, म्हणजे त्याच्या चिखलाने सगळा लेप करून घेऊ, राख अंगाला लावून घेऊ आणि तोच रंग म्हणून खेळू. ते राडची खाऊ राडची पिऊ राडे अंग हे भरून, म्हणजे अंगाला हे सगळं फासून घेऊ.
परमंदिरी परनार घेती परपुरुषाचा बहार, रंगाने श्रीरंग न्हाणीती आपण घेती गबर, निसंग होऊन अनितीसी रंग भोगू खेळू सुखाची लहर, चित्स्वरूपाची चोरी करारे चढून जाऊ तीवर, गुरुकृपेची छाया छत्री आपल्या मस्तकी धरू. हे वालपद सगुण रूपाचं आहे. वरती निर्गुणाच्या गोष्टी चालल्या होत्या, कुंडलिनी जागरणच्या गोष्टी होत्या. आता श्रीकृष्णाशी श्रीरंगाशी होळी कशी खेळली जाते आहे. परमंदिरी परनार घेती परपुरुषाचा बहार. दुसऱ्या मंदिरात पुष्कळ नारी इकट्ठ्या झालेल्या आहेत, पुष्कळ पुरुषही इकट्ठे झालेले आहे. तिथे रंगाचा बहार आहे, रंग उडवले जात आहे. रंगाने श्रीरंग न्हाणीती आपण घेती गबर. श्रीरंगाला ते सगळेजण रंग गोपगोपिका रंग उधळून राहिले आहे. निसंग होऊन अनितीसी रंग भोगू. निसंग व्हायचे, आपल्याला त्यांचा संग करायचा नाही आहे, म्हणजे निस्पृह व्हायचे, निसंग व्हायचे आहे. पण तरी आपण त्या अनितीसी रंग भोगू, अनितीचा रंग भोगू, खेळू सुखाची लहर. तात्पुरती ती सुखाची लहर मिळणार आहे, पण आपला तो मार्ग नाही आहे. चित्स्वरूपाची चोरी करा रे चढून जाऊ तीवर. तिथे तुम्हाला श्रीकृष्णाच्या चित्स्वरूपाची चोरी करायची आहे आणि चढून जाऊ तीवर. त्याच्यावरती आपल्याला चढून जायचे आहे, म्हणजे कुंडलिनीला वर आणायचे आहे. गुरुकृपेची छाया छत्री आपल्या मस्तकी धरू. आणि जेव्हा आपली कुंडलिनी पूर्ण जागृत होऊन जाईल तेव्हा आपल्याला ते स्वरूपाचं दर्शन होईल. त्यावेळेला गुरुकृपेची छाया आपल्याबरोबर असली पाहिजे, त्याची छत्री आपल्याबरोबर असली पाहिजे आणि ती आपण आपल्या मस्तकी धरू. म्हणजे आपल्या डोक्यावर छत्र असेल तेव्हाच आपल्याला हे जमेल. सद्गुरू घरची ही चोरी कोणी बिराळा करून घेईल. नित्यानित्य विचार करून त्याची वाट ओमगत जाईल. नरहरिनाथा अंगणी शिमगा महिपती खेळून पाहिल. दंग मनामध्ये होईल शहाणा सदा बोंबलत राहील. जाईल शिमगा अशात ओमगा नका माघारी फिरू. सद्गुरूच्या घरची चोरी आपल्याला करायची आहे, त्याचं स्वरूप चोरून घ्यायचं आहे, स्वरूपाची चोरी करायची आहे. आणि नित्य आणि अनित्याचा विचार करायचा आहे, सारासार विचार करायचा आहे. त्यातूनच आपल्याला ही वाट ओंगत जाईल. नरहरिनाथचा अंगणी शिमगा महिपती खेळून पाहिलं. नरहरिनाथाच्या अंगणी शिमगा महिपती खेळून पाहिलं, म्हणजे आपल्या सद्गुरूच्या अंगणामध्ये हा शिमगा महिपती खेळून पाहणार आहे. दंग मनामध्ये होईल शहाणा सदा बोंबलत राहील. मनातल्या मनातच दंग होत राहील. आणि निर्गुण स्वरूपाचं जर दर्शन करायचं असेल तर मनातल्या मनातच दंग होईल, मनातल्या मनातच आनंद घेईल. शहाणा सदा बोंबलत राहील. आणि जो बोंबा मारत असेल तो सगुण स्वरूपाच्या गोष्टी करून राहिला आहे. जाईल शिमगा अशात ओमगा नका माघारे फिरू. असा आपल्या हातातून शिमगा निघून जाईल, मग वेळ निघून गेल्यावर करण्यात काही अर्थ नाही. म्हणून वेळीच उमगा नका माघारी फिरू. वेळीच समजून जा, मागे फिरू नका. आणि स्वरूपाचे दर्शन करायकरता, स्वरूपाची चोरी करायकरता आपण हा शिमगा खेळू, असं नाथ महाराज म्हणत आहे. त्यानंतर होळीचं दुसरं पद कुळधर्माबद्दल आहे. होळीचा कुळधर्मात पुरणाची पोळी करायची असते आणि त्याचा नैवेद्य होळीत झोकायला लागतो. पूर्ण केळ्याच्या पानावर सर्व पूर्ण वाढून घेतात. वरण भात जेवढं घरात बनलेलं असतं पुरणाच्या पोळी सकट. आणि जेव्हा संध्याकाळी ती होळी जाळली जाते त्यावेळेला होलिका दहनच्या वेळेला ते नैवेद्य त्या होळीत टाकला जातो. हे पद असं आहे. सण शिमग्याची होळी घ्या पुरणपोळी रे, झोकून दिधली पोळी घार उंडा घेऊन गेली रे. सण शिमग्याची होळी घ्या पुरणपोळी रे, झोकून दिधली पोळी घार उंडा घेऊन गेली रे. हे ध्रुवपद आहे.
हा सण आला आहे, शिमग्याची होळी आहे. पुरणपोळी घ्या, धोकून दिली पोळी, धोकून दिली होळीमध्ये पोळी धोकून दिली आहे. घार उंडा घेऊन गेली रे. घार याच्यामध्ये मला वाटतं त्या धुंडा राक्षसीला म्हटलं आहे आणि ती घार पोरांना त्रास देत होती. घार ही एक दुष्ट प्राण्यांपैकी आहे आणि कमी उंचीवर उडते. उंडाचा अर्थ असा असतो ते पोळ्यांसाठी भाकऱ्यांसाठी जो पिठाचा भिजवलेला गोळा असतो त्याला उंडा म्हणतात. ती घार दुष्ट घार उंडा घेऊन गेली म्हणजे त्या पिठाचा गोळा घेऊन उडून गेली आहे. होळी धडधड जळती रे, पाहता पोरे पळती रे. होळी धडधड जळायला लागली आहे आणि तिला पाहून धडधड जळताना ठिणग्या इकडे तिकडे उडतात म्हणून पोरं पळत आहे. पार न कळे चहू वेदाला, ठण नण बोंबलती रे. पार न कळे चहू वेदाला, चारी वेदांचा पार न कळे आणि हे नुसतं बोंबा ठोकून राहिले. ठण ठण नण या बोंबा ठोकून राहिले आहे. धुंडा राक्षसीपासून वाता करता माझ घरामध्ये मूल रे. माझ घरामध्ये लहान मूल आहे, तिच्या मस्तकी चूल रे. एक तिथे स्त्री आहे, तिच्याजवळ चूल आहे. तेथे एक सुगरण मांडा, घडती कशी पाहती झुळझुळ रे. तिथे एक सुगरण स्त्री मांडा करत आहे. मांडा म्हणजे गव्हाच्या पिठाचे केलेले अतिशय पातळ पापुद्र्याचे एक पक्वान्न असते, त्याला मांडे म्हणतात. ती मांडा करून राहिली आहे. घडती कशी पाहती झुळझुळ रे. आणि मांडासुद्धा ती घार पाहून राहिली आहे, पण घारीला मांडा घेऊन जाता नाही येते. तिने फक्त ती उंडा आट्याचा गोळा तो पिठाचा गोळा घेऊन उडून गेली आहे. आणि घार ही त्या धुंडा राक्षसीची प्रतीक आहे. मांडा सुगर खातो रे. सुगरण म्हणजे चविकर स्वयंपाक करणारी, छान जेवण करणारी, स्वादिष्ट जेवण करणारी त्या स्त्रीला सुगरण म्हणतात. ती सुगरण मांडा करून राहिली आहे आणि मांडा सुगर खातोय. तिचा नवरा मांडा खातो आहे. उंडा होऊनी राहतो रे. घारीच्या डोईवर उंडा बसला, घारीला गिळीत जातो रे. जशी जशी होळी जळत राहते तशी तशी त्याच्या ज्वाळा वर होऊन जातात आणि घार खाली उंचीला उडत असते. घारी सकट उंडा खाली पडतो आणि उंडा घारीच्या डोईवर बसलेला असतो. म्हणजे उंड्यामध्येच ती घार छोटी असते. घार ती उंडा तिला चिपकलेला असतो आणि घारीला उंडा गिळत जातो. पोळीने गिळले घारीसी रे. आणि जी पोळी आहे तिने जी होळीमध्ये धडधड पोळी जळून राहिली आहे तिने घारीला गिळून घेतले आहे, म्हणजे त्या धुंडा राक्षसीला गिळून घेतले आहे. होळीने नेले पोळीसी. होळीमध्ये पोळी टाकली आहे तर होळीने नेले पोळीसी. होळी पोळी खाईन अखंड, तरीच येईन जन्मासी. होळी प्रत्येक वर्षी होळी येते आणि ते अखंड ती पोळी खात राहते, पुरणाची पोळी. पुन्हा पुन्हा जन्मास येते. नरहरीनाथे साजरा, शिमगा केला गोजिरा. नरहरीनाथांनी असा साजरा केला सण. शिमगा खूपच गोजिरा साजरा केला. महिपती बोंबा मारे गडे हो. महिपती बोंबा मारून राहिले आहेत. पाहू नयन पिंजरा. आणि त्यांनी आपल्या डोळ्याने तो आत्मा म्हणजे पिंजऱ्यात असलेला आत्मा डोळ्यांनी पाहिलेला आहे आणि त्यांना स्वरूप दर्शन घडलेले आहे. आणि ती घार याच्यात नष्ट झाली आहे. म्हणजे जे होळीचा जो उद्देश होता कुळधर्म करण्याचा, की ती धुंडा नावाची राक्षसी पळून गेल्यानंतर हा सण खूप आनंदात हर्षोल्लासात साजरा केला जातो. सर्वजण रंग उडवून हा सण साजरा करतात. होळीचा सण आता येत आहे, आपणही छान होळी साजरी करावी.